कशी घाण झाले, तहसीलदारमध्ये अशी अवस्था, दिव्यांगांसाठी शौचालय बांधले अशी अवस्था करून ठेवली, त्याला जिम्मेदार कोण? सरकार तुमची काय मागणी आहे? हे आमच्या दिव्यांगांसाठी शौचालयाची पहिले दुरुस्ती करून द्या नवीन हे, आणि इकडे गाड्या लावतात, दिव्यांग व्यक्ती कसे चालणार? चालण्याच्या जागी गाडी लावून ठेवतात, चालणार कसे? जर 2 कुबड्या घेऊन माणूस असणार तो चालणार कसा? मग का आता तुम्ही कुठे जाणार लग्न करायला? आता कुठे जाणार? आता बघतो कुठे ते रस्त्यावर ते करू नाही शकत. बरोबर आहे. मग काय म्हणता तुम्ही, सरकारचे काय बोलू शकता, काय मागणी आहे तुमची? नाही आता आमचे शौचालयाचं दुरुस्ती पहिलं करा ना. तिकडे येतो ते काय येतात ते काय करून, पण असंच आहे कधीपासून बनवलं सरकारने, पण याची अवस्था बघा. आता तुम्ही सोपशील बघा याची अवस्था कशी करून ठेवली. हे शरद अण्णा तिगोटे प्रजासुराज पक्ष ह्या गोष्टीसाठी आम्ही साधारणतः नाही म्हटलं तरी खाली ते एनएचे जे साहेब आहेत, कुठले साहेब? एने अधिकारी, त्यांच्याकडे काही स्टाफ, काही वेळ तहसीलदारांचा चार्ज होता, तर त्यांनासुद्धा आम्ही हा अर्ज इथे जे आहेत साहेब दिव्यांगांना वर जाण्यासाठी जो प्लॅटफॉर्म लागतो ती गोष्ट, त्यानंतर दुसरी गोष्ट की हे शौचालय सुधारवण्यासाठी यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या साधारणतः 6 महिन्याचा वर कालावधी निघून गेलेला आहे, पण त्याकडे सुद्धा अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही. तर आम्ही पुन्हा आता जर नवीन तहसीलदार आलेले त्यांना पुन्हा भेटून हे निवेदन देणार आहोत आणि त्यांना सांगा ह्या बाबत दिव्यांगांना सुविधा मिळण्यासाठी तत्काळ कारवाई करा, नाहीतर आम्ही आंदोलनाला बसणार. साहेब तुम्ही काय सांगणार? तुम्ही आता जे सांगत होते या बाथरूमचं, त्याच्यामध्ये काय बोलणार साहेब? नाही, कसं आहे, हे तालुक्याचं तहसीलदार कार्यालय आणि त्या कार्यालयामध्ये असलेले शौचालय केंद्र सरकार, राज्य सरकार शौचालयासाठी एवढं खर्च करते, स्वच्छता मोहीम राबवते, स्वच्छतेला करोडो रुपये खर्च केले जातात. असं असताना एका शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी असलेली शौचालयाची अशी दुरावस्था ही फार मोठी शोकांतिका आहे. तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण की लक्षात घ्या की आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या सुद्धा दिव्यांगांप्रती फार संवेदनशील आहेत. त्यांनी वेगवेगळे मिटिंगा घेऊन त्या संदर्भात उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे. अशा अवस्थेमध्ये ही गोष्ट फार आमच्या वसईकरांसाठी निंदनीय आहे की एक दिव्यांगासाठी असलेलं शौचालय आणि एकदम पडीक घाण स्वच्छ, आजूबाजूला एवढा वास होतो त्याचा, तरी कोण काहीच बोलत नाही. इथे बाजूला दुय्यम निबंधक आहे, कॅन्टीन आहे, उपहारगृह बाजूला असून सुद्धा या शौचालयाची दखल घेतली जात नाही. हे फार धोकादायक आहे. बाजूला कोर्ट आहे, कोर्टची भिंत लागून आहे. अशा अवस्थेमध्ये या शौचालयाबद्दल कोणच बोलत नाही, याचं फार मोठं दुःख होतं. धन्यवाद.